सगळ्या आजींना मावशींना गुड इव्हिनिंग. लाडू कडनं कुठे जायचं लाडू? बोर बोर. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. सकाळचं वातावरण आहे ना अगदी छान असं मस्त फ्रेश आणि सगळीकडे अशी हिरवळी दिसते ना, छान वाटतं आहे. चला आज आम्ही दोघी पण खूप लवकर उठलो आहे. आपला लाडू तर अजून झोपलेलाच आहे. आज 17 जुलै आहे तर पूजाचा फर्स्ट एक्झाम आहे पूजाची, तर त्यासाठी ती पण पहाटेपासून उठलेली होती. आणि हे बघा एकीकडे कॉफी ठेवलेली आहे आणि एकीकडे तिचं वाचन वगैरे चालू आहे. हे बघा सकाळी सकाळी वाचन करता करता तिचं खाणं पिणं ही चालूच आहे. पहाटे वाचन केल्यानंतर मग ते लक्षातही राहतं आणि तिला सवय आहे सकाळी लवकर उठायची, तर ती उठली. चला येते मी मग पाया पडते. यशस्वी भव. बेस्ट ऑफ लक बोल. बेस्ट ऑफ लक तुला. चांगलं जाऊ दे पेपर. हां हां झोपलाय ना. हां 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 टेन्शन नको घेऊ, राहील तो माझ्याकडे. राहू दे उडं, राहू दे. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चला 8 वाजले. मी आता मगाशी उठली होती. पूजा खूप लवकर उठली, 5 वाजेपासूनच उठलेली होती ती. वाचन करत होती आणि आपला धनवीर झोपलेला आहे झोळीमध्ये. त्याला दूध वगैरे पाजलं तिने आणि आता निघाली आहे एक्झामसाठी. तर खाली रिक्षा आलेली आहे. हे बघा पूजा पण चालली आहे. कसा हसतोय ना झोपेमध्ये, किती क्यूट दिसतोय ना, हसतो मस्त. लहान बाळ आहे ना, जेव्हा झोपेमध्ये हसतं ना तेव्हा ते ना देवाशी हसत असतं, बोलत असतं असं म्हणतात. चला आता मी पण फ्रेश होते, आंघोळ वगैरे करून घेते आणि परत तुमच्याशी बोलते. चला आता माझी आंघोळ वगैरे झाली, फ्रेश पण झाली मी आणि माझ्यासाठी कॉफी बनवली आहे थोडीशी. आणि इकडे मी कुर्तीच आणलेली आहे मला घालण्यासाठी. साडी फक्त मी एकच घेऊन आली, ती पण मी जोडीला वापरते. चला आता पूजा गेली आणि तन्वीत पण झोपलेला आहे, अजून काही उठलेला नाही आहे. तो जवळपास आहे ना 10-10:30पर्यंत झोपतो आणि मग तिथून पुढे तो खेळतो. परत तो 12:30ला झोपी जातो, त्याचा टायमिंग आहे. आणि मी काल बोलली होती तुम्हाला की मी पण पूजासोबत जाणार आहे, पण इथून आहे ना कॉलेजचं जे सेंटर आहे ना एक्झाम सेंटर, तर ते 17-18 किलोमीटर आहे. म्हणजे इथून ह्या कॉलेजपासून खूप लांब आहे ते. तर मग पूजा बोलली की माझ्यासोबत येते का काय करते, तर मग मी तिला बोलली की नको, आम्ही काही येत नाही, कारण कॉलेजमध्ये इथे रिक्षा पण आलेल्या होत्या. तर रिक्षामध्ये पण आम्हाला बसायला जागा नव्हती, कारण रिक्षामध्ये फक्त 3 किंवा 4 सीट आणि बाकीच्या मुली पण होत्या. तर मीच तिला रात्री बोलली की आम्ही इथेच थांबतो, कारण धनवीकचे हाल होतील, परत मी बाहेर तिथे कुठे थांबणार उन्हातान्हात. तर मग मी बोलली तिला की तू जा, आम्ही रूममध्ये छान आराम करू. मी त्याला इथे खेळवण पण आणि त्याला इथे झोपी पण लावेल, पेज वगैरे करेल त्याला भूक लागली तर. म्हणून मग आम्ही दोघं काही तिच्यासोबत गेलो नाही. तर ती गेली. तिचा आता इतक्यात कॉल आलेला होता की धनवीर झोपला आहे का, उठला. तर मी तिला बोलली की काळजी करू नको, तो अजून झोपलेला आहे. तर अजून झोपलेलाच आहे. तो झोपेपर्यंत माझा व्हिडिओ पण एडिट झाला, व्हॉइसवर करून झाली. आता फक्त अपलोड करायचा बाकी आहे.
तर लायब्ररीमध्ये वायफाय असतं ना, तिथे जाईल मी थोड्या वेळ तो उठल्यानंतर आणि मग व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन. चला आता मी पण मस्त कडक कडक कॉफी पिऊन घेते. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पूजाची एक्झाम आहे ना दुसऱ्या कॉलेजला आहे, म्हणजे आम्ही ज्या कॉलेजला आहोत ना गुरु मिश्री कॉलेजला तिचं ॲडमिशन झालं MDचं, पण एक्झाम सेंटर दुसरीकडेच होतं वारुडी गावामध्ये. तर मग रिक्षाने जायचं होतं त्यांना आणि हे कॉलेजचा गेट आहे. आता कॉलेजचं जे सेंटर आहे ना ते आलेलं आहे एक्झाम सेंटर, आता आतमध्ये चाललेले आहे. आणि तिच्यासोबत कॉलेजच्या बऱ्याचशा मुली होत्या आणि 3च पेपर आहे तिचे, तर म्हणून मग ती आता इकडेच येणार आहे. तर चला तुम्हाला थोडंफार दाखवलं तिने. आतमध्ये पण खूप छान असं मस्त कॉलेज आहे हे. तर सकाळी 10 वाजेला एक्झाम होती आणि 9:30ला सर्वांना आत घेतलं होतं. आतमध्ये सर्व बसून आहे ना अभ्यासच करत होते, बाकीच्या मुली पण. बराच वेळ झाला आहे, आता आहे ना 12 वाजत आलेले आणि पहिल्यांदी धन्विक इतका वेळ झोपलेला आहे. त्याला पण समजते मम्माची एक्झाम आहे, त्यामुळे आपण लवकर उठायचं नाही. अजून पण झोपातच आहे, झोका दिला की लगेच झोपून जातो. पण मीच खूप वेळाची त्याची वाट बघते उठण्याची. म्हटलं त्याला उठल्यानंतर खाऊ पिऊ घालेल थोडंसं, नंतर मग आंघोळ घालेल त्याला आज, कारण त्याला नॉर्मल सर्दी होती 2-3 दिवस. तर आम्ही काही त्याला आंघोळ घातलीच नाही, फक्त गरम पाण्याने पुसून काढायचो. पण आज म्हटलं मस्त पाणी गरम करू आणि त्याला आंघोळ घालू. बघू आता परत झोपी गेलाय. काय बाळा बाहेर काय तुला पोपट दिसतो का? हां मोर दिसतो का? गुरगुर दिसते का? बघा आम्हाला आहे ना उठल्या उठल्या असं बघायचं असतं बाहेर, हा ना पिल्लू? असं बघायचं असतं आम्हाला, मग मजा येते आम्हाला बाहेरचं बघितल्यानंतर. सकाळी सकाळी दिवसभर आम्हाला इथं उभं केलं तरी आम्ही राहू, असं आहे आमचं. मला सारखा म्हणतो खिडकीकडे चाल, खिडकीकडे चाल. त्याला बाहेरची मज्जा बघायला मिळते ना, हा ना लाडू? लाडू लाडू पेडा पेडा घरी, लाडू माझ्याकडे. हा ना? गुड मॉर्निंग बोल. आमची गुड मॉर्निंग दुपारली झाली, दुपारी. आता 12 वाजत आले ना. लाडू नऊ केली ना, किती मज्जा आली नऊ करायला. आता थंडी वाजती बाळाला, थंडी वाजती. हे बघा आमचा लाडू छान छान नऊ केली आमच्या बाळाने. आणि आता आम्ही चाललोय खाली गार्डनमध्ये. जायचं ना गार्डनमध्ये जाऊ आपण, चलो खेळायला बाहेर. चला तर आता मी बाळाला घेऊन ना लिफ्टने काही जात नाही, कारण इथे ना सकाळी बराच वेळा लाईट येते जाते, म्हणून मग आम्ही ना पायऱ्या उतरूनच खाली आलो. खाली कॉलेजचं कॅम्पस होतं, तर तिथे छान मस्त झाडं वगैरे आहे, गार्डन आहे, आजूबाजूला छोटी छोटी मुलं पण आहे आणि मोठी मुलं पण आहे. तर आम्ही इथे बसलो. लाडूला जरा वेळ तिथे नादी लावलं मी. आणि मला लायब्ररीमध्ये जायचं होतं, कारण तिथे ना वायफाय आहे, तर मला व्हिडिओ अपलोड करायचा होता, म्हणून मग आम्ही वरती आलो. आणि इथेच लायब्ररी समोरच आम्ही थांबलो बराच वेळ. येता जाता बऱ्याचशा मुली लाडूला बघत होत्या आणि सर्वजण त्याच्याशी बोलत पण होत्या. त्यानंतर मग 1:30 वाजले होते. आम्ही आता कॅन्टीनमध्ये आलो आहे. कॅन्टीनची वेळ आहे ना फक्त 2 वाजेपर्यंतच असते. तर मग पूजा पण येणार होती 5-10 मिनटामध्येच. तर तिने कॉल करून सांगितलं की प्लेट वगैरे घेऊन ठेवू, म्हणून मग मी इथे प्लेट घेतल्या आम्हाला जेवणासाठी. आणि आजूबाजूला बऱ्याचशा मुली पण होत्या. तर हे बघा पूजा पण आली. तर ती आल्या लगेच तिने लाडूला घेतलं आणि लाडूने पण मम्मीला बघितल्या त्याला खूप आनंद झाला होता. बराच वेळ ती त्याला दिसलीच नाही ना. तर हे बघा आईचं प्रेमच खूप वेगळं असतं. जरा वेळ तिचं बाळ तिच्यापासून दूर राहिलं तर तिला कसं तरी होतं. आई ती आईच असते शेवटी. आईशिवाय जगात कोणी इतकं प्रेम करू शकत नाही. तर तिने लाडूला घेतलं जरा वेळ, मग त्याला जवळ आणि दूध वगैरे पाजलं आणि नंतर मग आम्ही कॅन्टीनमध्ये जेवण केलं. तर जेवणाच्या प्लेट्स वगैरे छान होत्या, जेवण पण छान होतं. तिच्यासोबत तिच्या फ्रेंड पण होत्या, तर त्या पण तिच्यासोबत गेलेल्या होत्या ना एक्झामला. तर मग आम्ही सोबतच जेवणं केली आणि बराच वेळ लाडू मग तिच्या फ्रेंडकडे पण होता. लाडू कोणाकडेही जातो ना, त्यामुळे सर्वांना तो खूप आवडतो. तर मस्त असा आमचा आजचा दिवस खूप छान गेला. चलो दूर जायचं. हे बघ इथे इथे लाडू गोल गोल
टमाटर सारखे गाल झाले लाल लाल. मग हं? आम्ही मग अशी पायरी उतरून आलो खाली. बापरे. म्हटलं लाईट जाईल मध्येच आटकून बसू आपण. हा ना लाडू. आपण कसं हळूहळू आलो बाळा. चला आता वरती जाऊ रूम मध्ये. खूप गरम होतोय ना आज असं गरम वाटतंय होतंय. पाऊस येईल असं फक्त वाटतंय. ज्या दिवशी आलो त्याच दिवशी पाऊस होता. आता खूपच गरम होते 2 दिवसापासून. इथून छान वाटत आहे ना. दिसतंय छान. चला चला. गालपे तांबाट्यासारखी झाली आज. लाल लाल. आज चांगलीच चोळून चोळून आंघोळ घातली मी. न्हाऊ केली हा ना. केस पण धुतले. किती चिकट झाले होते केस घामाने. लाईट ला फॅन जोरात कर बाई. खूप गरम झालाय त्याला पण. घे ग घे ग बाळाला घे ग. किती आनंद झाला त्याला. हा मम्मा घेणार आहे बाळा घेणार आहे. काय झालं? इथं आरशात बघितल्यावर टिकली पडली असं समजले. लाडूने माझी टिकली पाडून दिली. लाडू लाडूला बटन दाबायचे तिथले. ते नाही दाबायचे बाळा इथं बटन. बघ इथं कोण दिसतं? लाडू दिसतो का तुला? बघ लाडू. बाळ आहे का छोटं छोटं बाळ. ते बघ ते छोटं बाळ पाहिलं ना. बाय 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 टाटा बाय बाय. लाडू आता आपल्या बाहेर जायचं बाळा. आपल्याला फिरायला जायचं ना. आलो आपण. हो चलो. चला चला चला. किती छान छान फुल आहे ना. पाडून टाकलं का लाडू तू. फुल आहे ना ते. किती छान छान फुल आहे. मस्त आहे ना. झाड किती छान आहे ना. चला झाडाची फुलं नका तोडू. गार्डन काय गार्डन. गार्डन मध्ये काय केरलं का कळत नाही मला. कळतं नाही. लाडू कुठं आलो? भूर आलो आपण. ते कसं गार्डन मध्ये जायचं ना. सकाळी ना लहान लहान मुलं खेळत होते इथे. बॉल बॉल. आपण मागच्या वेळेस बसलो होतो ना. उया कसे बसलं. डिंग 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 डिंग. गणपती बाप्पा. मोरया. आपण गार्डन मध्ये आलो ना. तुला आपण डॉगी पण आला. अरे बापले किती मोठा डॉगी आहे. घाबरलं. अरे डॉगी काहीच नाही करी. घाबरलं एक डॉगीला. डॉगी ना ते. तू लगेच घाबरतो का डॉगीला? कसं करते आवाज करते. हुसक डॉगीला हुसक. जाय म्हण डॉगीला म्हणाव जा म्हण. डॉगी धर आमच्या बाळाला. नाही 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 नाही. डॉगी डॉगी तू घाबरतं का डॉगी? चाललं डॉगी. भूर चाललं. चालला पाय. भूर चाललं डॉगी. चालला तो. गेलं डॉगी. गरम होतंय. पण असं बाहेर जरा चांगलं वाटतंय ना. मोकळं वाटतंय. असं वाटतंय मला. तिकडं खूप काळा भोर होऊन आलेलं आहे. जो पाऊस होईल. हा त्या साईडला खूप भरून आलंय. होऊ शकतो सांगता नाही येत. लांबून पाय कसं करतो डॉगीला. हुसक डॉगीला हो. करतो डॉगी. डॉगी डॉगी. आता आता लाडू. आता आता नको 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 नको. आमच्या लाडूला नको दोनू. नको नको नको. आमच्या लाडूला दोनू नको. आमचे गोड गोड लाडू आहे. हुसक त्याला. हुसकून दे त्याला. डॉगीला हुसक. जाय म्हण. नाही बरं नाही. घाबरलं का? डॉगी हात हात. कसं करायचं डॉगीला? गेलं पाय गेलं रे. बिचारं गेलं पण लगेच हात म्हटल्या म्हटलं गेलं रे. गेलं ना.
कुठे गेलं बाळा डॉगी? भूर गेलं, आता नाही येणार. एकाच रूम मध्ये राहून राहून त्याला बोर होईल म्हणून आम्ही बाहेर आलोय, मस्त मोकळ्या वातावरणात आलोय. म्हटलं थोडंसं खाली आल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटेल म्हणून. छान आजूबाजूला मस्त शोची झाडं लावलेली आहे, मोकळा परिसर आहे. पण वातावरण आहे ना थोडंसं दमट झालंय, अशी हवा पण नाही आणि गरम होतंय. पाऊस होण्याची शक्यता वाटते. बाहेर कोणीच नाही. सकाळी इथं लहान लहान मुलं होते. हे भुगू लांब गेलं का बरोबर याच्यात हिंमत येते, आणि जवळ आल्यावर घाबरतं. आता आता लांब गेल्यावर फॉर्म दाखवतो का रे? पळालं. आता तुला घाबरून पळालो. बापरे, डॉगी सुद्धा तुला घाबरला. एवढं डेंजर आहे तू. बापरे बापरे, डॉगी घाबरूनच पळून गेला भाऊ. संध्याकाळचं वातावरण आहे. 5:30-6 वाजत आले असेल. 5:30. हा, आता मस्त हवा सुटलेली आहे. छान वाटतंय. सगळ्या आजींना मावशींना गुड इव्हिनिंग. लाडूकडनं. कुठे जायचं लाडू? भूर जायचं. बरं जाऊ आपण, भूर जाऊ. आज पूजाची एक्झाम होती. फर्स्ट डे फर्स्ट पेपर. हां, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान गेला. तर म्हणजे मला वाटलं नव्हतं इतका छान पेपर जाईल म्हणून. जशी मी चांदवडला होती ना आणि मला एकदम भारी पेपर जायचा ना, तसाच पेपर मला आज गेला. तर खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर भारी वाटलं एकदम. आणि याला खाली खेळायचंय. नको लाडू खाली. ते बाय माती खाली. आणि माझी टिकली शर्टला लाडूच्या. काढती टिकली लाव मला. लाडू आजीची टिकली घेतली का? लावली का? बाळा खाली चांगली माती आहे ना, चांगली आणि जागा ना नाही ना. 3 तासाचा पेपर होता. पण जेव्हा पेपर सुटला ना तेव्हा हात खूप दुखत होता, कारण इतके दिवस झाले म्हणजे इतकी लिहायची सवय नव्हती. कम्प्लिशन वगैरे केलं तेवढंच. तर छान होता पेपर खूप छान गेला. आणि अभ्यासाला लाडूने वेळ दिला. लाडू रात्री झोपलेला होता, तर सकाळी मी पहाटे 5 वाजता उठली होती. 8-8:30 पर्यंत अभ्यास केला आणि मग 8:30 वाजता निघाली. तर तुम्हाला मी शेअर केलं. मम्मीने दाखवलंच माझं कॉलेज, म्हणजे जिथं एक्झामिनेशन सेंटर आमचं जळगावमध्येच आहे, पण ह्या कॉलेजपासून 17 किलोमीटरवर होतं. पण छान होतं. एक्झाम पण छान झाली. आणि आता 2 दिवसांनी परत एकदा दुसरा पेपर आहे, तर त्याचाही अभ्यास करायचा आहे. पण मग आज झोप नाही झाली ना, त्यामुळे मग जेवण वगैरे आल्यानंतर जेवण केलं आणि आम्ही 1-1 तास झोपलो. तर जरा आता थोडं फ्रेश वाटतंय म्हणून बाहेर आलो. मम्मीला म्हटली चल थोडंसं बाहेर चक्कर मारू. लाडूलाही छान वाटेल, कारण सारखं रूममध्ये मग त्याला पण असं होतं की खेळायला काहीच नाही आहे तिथे. तर 2-3च खेळणे आणलेलं आहे ना त्याच्या, त्यामुळे मग म्हटलं चला बाहेर चक्कर मारून आणू, तेवढंच त्याला छान वाटेल. तो खूप खुश आहे आज. आणि आम्ही दुपारी ना कमेंट वाचल्या तर खूप साऱ्या कमेंट्स होत्या की बाळासाठी ना वाटी चमचा एखादा छोटा ग्लास आणायचा होता. खरं तर पॅकिंग सर्व काही पूजानेच केली आणि तिने काढलं होतं पण कामाच्या गर्दीत ठेवायचंच राहून गेलं. हां, लाडूची पण थोडीशी गर्दी चालू होती आणि माझी तर सर्व काही सेटलमेंट लावायची गर्दी चालू होती. म्हणजे आता मला इकडे यायचं तर मग लाडू ढोकळा प्रेमिक्स पण मला बनवायचं होतं, स्वयंपाक बनवायचा होता, बरीचशी कामं होती माझी. त्यामुळे मी पॅकिंग काही केलीच नाही, पूजाने सर्व पॅकिंग केली. पण आता तिला पण थोडंसं टेन्शन होतं सगळ्याच गोष्टींचं, त्यामुळे मग राहून गेलं वाटी चमचा घ्यायचं. तर काही नाही, मला कॅन्टीनमधून मिळालं. आम्ही आता स्टीलची वाटी चमचा 1 ग्लास त्यांच्याकडून घेतलेला आहे लाडूसाठी, आमच्यासाठी. बाई एवढा आनंद एका बाळाला. कुठं चालला? तू भूर चालला. अगं बाई किती आनंद. असं फिरायचंय तुला. चला, खूप छान वातावरण आहे. तर आम्ही म्हटलं थोडंसं आजूबाजूला हॉटेल आहे, बघू काय मिळतंय की नाही थोडंसं. तर असंच चाललो आहे बाहेर. आम्ही जरा वेळ कॉलेजच्या बाहेर आलो. तर हायवेलाच हे कॉलेज आहे आणि कॉलेजच्या आसपास जास्त काही दुकानं नाही आहे आणि गावं पण थोडीशी लांब लांब आहे. तर मार्केट वगैरे भाजीपाला वगैरे असं काही नाही आहे इथं.
तर आता आम्ही एका हॉटेलमध्ये चाललो आहे. तर कॉलेजच्या शेजारी एक हॉटेल आहे, तिथे पूजाच्या फ्रेंड पण आलेल्या होत्या चहा पिण्यासाठी, तर त्याही आम्हाला भेटल्या. म्हटलं चला तिथे काय काय मिळतं आहे काय काय नाही बघून घेऊ. पण तिथे जेवण वगैरे मिळतं, पण आम्हाला काही जेवण नव्हतं पाहिजे, दुसरं बघत होतो आम्ही काहीतरी, पण काही जास्त मिळालं नाही तिथे. मग खूप गरम होत होतं, तर मग आम्ही थोडंसं थंड वगैरे घेतलं आणि तेच पिलं. जरा वेळ तिथे टाईमपास केला, लाडूला थोडंसं छान वाटावं म्हणून आम्ही थोडा वेळ आहे ना बाहेर आलो, कारण सारखं एकाच ठिकाणी त्यालाही थोडंसं असं कोंडटल्यावाने झालं होतं. त्यामुळे म्हटलं चला बाहेर नेऊ तर थोडासा विरंगुळा म्हणून त्याला छान वाटेल. आणि त्याचा खाऊ आम्ही सोबतच घेतलेला होता, नागलीच्या लाह्या वगैरे तांदळाच्या लाह्या आम्ही सोबत ठेवलेल्या होत्या, म्हणून मग त्याला खाऊ घातल्या. लाडूचं जे पण साहित्य आहे ना ते सर्व काही आम्ही आणलेलेच आहे. त्याचा खाऊ, फ्रूट आणले, त्याची औषधं, खेळणीसुद्धा आम्ही त्याची आणलेली आहे. त्याला जे जे पाहिजे ते सर्व काही एका बॅगमध्ये आम्ही घेऊनच आलो होतो. तर चला आता आम्ही पुन्हा आता कॉलेजकडे जातो आहे. रूमवर आल्यानंतर मग जरा वेळ पूजाने स्टडी केला आणि तिला कंटाळा आला म्हणून मग थोडीशी कॉफी बनवली. तर हे बघा मस्त काचेचे ग्लास आणलेले होते आम्ही, आणि कॅन्टीनमधूनच आम्ही ना प्लेट, वाटी, चमचा, ग्लास असं घेऊन आलो, कारण जवळपास काही मार्केट नाहीच आहे भांडी घेण्यासाठी, म्हणून मग तिथून त्यांनी दिले आम्हाला. आणि आता आम्हाला करायची होती मॅगी, तर मॅगीचे पॅकेट पूजाने शेलगाववरून आणलेले होते. तर आम्ही आज काय कॅन्टीनमध्ये जेवण करायला गेलो नाही, कारण आम्हाला जास्त भूक पण नव्हती, म्हणून मग म्हटलं चला कधीतरी मॅगी खायला काय होत नाही, आम्ही पण कायम खात नाही. खूप दिवसांनी मी मॅगी खाल्ली आणि पूजाने आणि मी एकाच प्लेटमध्ये घेतली. आणि लाडूलाही पण मॅगी खायची होती, पण त्याला काही आम्ही ती खाऊ दिली नाही, त्याला त्याचा खाऊ घातला लाह्यांचा. चला आता रात्रीचे 11, 11:15 वाजलेले. पूजा अभ्यास करते आणि लाडू मस्त खेळत होता, अजून पण खेळतोय तो. आणि मी जरा वेळ ना कमेंट्स वाचत होती, सर्वांच्या कमेंट्स वाचल्या मी, काही ना रिप्लाय द्यायचा बाकी आहे. लाडू आवाज करू नको त्याला यायचं आहे माझ्याकडं, जाऊ दे. तर बऱ्याच ताईंनी कमेंट्स केलेले आहे की लाडूचं खाऊ, सॅरेलॅक, अजून त्याला काय काय लागतं, औषधं, त्याचं सर्व काही आम्ही आणलेलं आहे. तुला पण बोलायचं, चाल बाळा चाल, तुला पण बोलायचं. सांग सर्वांना का मम्मीनी आजीनी माझं सगळं आणलेलं आहे, फक्त वाटी आणि चमचा विसरली आहे आजी आणि मम्मी. सांग सर्वांना सांग. औषध आणले ना आपण, आणले ना, तुझे कपडे पण आणले ना आपण, तुझा खाऊ आणला ना, हां ड्रायफ्रूट आणि मूग डाळीचं, तांदळाचं, सॅरेलॅक आणलं, नागलीची पेज आणली, अजून काय काय आणलं गं? सर्व आणलंय आम्ही लाडूचं. हो सर्व आणलंय आम्ही लाडूचं. आणि आम्ही आमच्या दोघींचे कपडे काही जास्त आणलेले नाही आहे, थोडेफारच आणले, कारण आम्हाला दोघींना बॅग उचलल्या पाहिजे आणि लाडूला पण घेऊन प्रवास करता आला पाहिजे, त्यामुळे आम्ही खूप जास्त सामान आणलं नाही इथे. आम्ही असंच थोडंसं कशावर तरी दाखवतोय, जास्त काही सामान कपड्यांच्या भानगडीत पडलो नाही आम्ही. पण चला आता सगळ्यांना टाटा बाय बाय कर, चल झोपी करायची. सर्वांना टाटा बाय बाय, गुड नाईट. व्हिडिओला मस्त लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर बोल काय बोलायचं, थोड्या दिवसांनी बोलणार आहे आमचा लाडू, सर्व बोलणार आहे असं काय आहे. चला बाय बाय सर्वांना, शुभरात्री.